नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 19व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रकरण 19, संत. मागील प्रकरणात आपण साधन म्हणजे काय, साधन कसं करावं, साधकाने कसं वागावं, साधकाने उपासना कशी करावी इत्यादी अनेकविध बाबतीत श्री महाराजांनी उपदेश केलेल्या विचारधनाचा परामर्श घेतला. श्री महाराज सांगतात की एकच देव, एकच गुरु, एकच साधन, यावर ठेवावा विश्वास, कृपा करील ईश्वर खास. उपासना मार्गावर मार्गक्रमण करत असताना आणि परमेश्वरीय शक्तीची उपासना करत असताना एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या आयुष्यात संत विभूतींचा प्रवेश आपल्याही नकळत होतो. आपल्या पारमार्थिक आयुष्यात संत विभूतींचं आगमन होणं हा खरं तर त्यांच्या योजनेचा भाग असतो. आपल्याला काही वेळेस त्याची जाणीव होत नाही इतकंच. संतांची चरित्र वाचणं, संतांनी लिहिलेल्या ग्रंथांची पारायण करणं, संतांची प्रवचनं वाचणं, संतांनी रचलेली स्तोत्र म्हणणं इत्यादी माध्यमातून संत विभूतींच्या अस्तित्वाची प्रचिती आपल्याला येऊ लागते. संतांच्या समाधीचं दर्शन घेताना चित्तवृत्ती पुलकित झालेल्या अनुभवाला येतात. संत आणि भगवंत एकरूप झालेले असल्याकारणाने संत दर्शनामुळे आपल्या आयुष्यात परमेश्वरीय शक्तीच्या चैतन्य लहरी तीव्रतेने प्रवेश करू लागतात. आपल्याला उपासना मार्गावर भक्ती करीत असताना काही ठराविक देवतांबद्दल आपल्या मनात भक्तिभाव जागृत झालेला अनुभवाला येतो. एखादी व्यक्ती श्री दत्त महाराजांच्या उपासनेत रमते, तर एखाद्या व्यक्तीला श्री शंकराची उपासना करायला मनापासून आवडतं. कोणी श्री विष्णूच्या, श्री पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होतो, तर कोणाला श्री प्रभू रामचंद्राची आंतरिक ओढ वाटते. कोणाच्या अंतरंगात श्रीकृष्णाच्या भक्तीचा उगम झालेला असतो, तर कोणी श्री हनुमंताच्या उपासनेत रममाण होतो. एखादी व्यक्ती श्री गणेशाची उपासना करत असते, तर एखाद्याला श्री देवी भागवतेची उपासना करायला अत्यंत आवडतं. ठराविक देवतेविषयी उपासना करायला का आवडतं याचं कारण सांगता येत नाही, कारण ती मनाच्या आतल्या गाभ्यात निर्माण झालेली अति उत्कट भावना असते. अशा वेळेस आपण उपासना करत असलेलं आपलं उपास्य दैवत आणि ज्या संत विभूतींचा आपल्या आयुष्यात प्रवेश झालेला असतो त्यांच्या गुरु परंपरेत विलक्षण साधर्म असल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. काही वेळेला असंही घडतं की संत विभूतींचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या उपास्य दैवताविषयी आणि गुरु परंपरेविषयी आपल्याला अत्यंत ओढ वाटू लागते. शेवटी परमात्मा स्वरूप एकच असल्याकारणाने आता साधक, उपास्य दैवत आणि संत विभूती यांचं पारमार्थिक पातळीवर उपासनेच्या दृष्टिकोनातून एकत्रीकरण होतं. त्यांच्यात एक प्रकारचा समन्वय साधला जातो. परिणामस्वरूप इतके दिवस होत असलेली भगवंताची उपासना आणि आराधना, संत विभूतींचा प्रवेश आयुष्यात झाल्याकारणाने अंतरंगात हळूहळू स्थिरावू लागते आणि विशिष्ट रूप धारण करू लागते. परमेश्वरीय शक्तीचं खरं दर्शन आणि साधन मार्गाची ओळख संतांच्या शिकवणीतून, उपदेशातून आणि कृतीतून होते. संत त्यांच्या उपास्य दैवताशी एकात्म झालेले असल्याकारणाने आपण करीत असलेली भगवंताची उपासना ती आता संतांनी उपदेशलेल्या मार्गानुसार होऊ लागते. आता ती अधिक तीव्रतेने होऊ लागते. संतांनी उपदेशलेला साधना मार्ग आता खरा दृष्टीपथाला येऊ लागतो. त्याला एक प्रकारची बैठक प्राप्त होऊ लागते. इतके दिवस होत असलेली उपासना, नामस्मरण किंवा आपण करत असलेली भगवंताची आराधना संत विभूतींचा आपल्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर एका विशिष्ट भावाने, एका विशिष्ट दिशेने अधिक केंद्रित आणि एकाग्रतेने होऊ लागते. उपासनेचं आणि साधनेचं खरं मर्म संत विभूतींच्या शिकवणीतून साधकाला कळू लागतं. त्यातला गाभा लक्षात येऊ लागतो. परमेश्वरीय शक्तीचं स्वरूप, तिचं सगुणत्व, तिचं निर्गुणत्व, तिचं चराचरात भरलेलं अस्तित्व, परमेश्वरीय शक्तीचं प्रकटीकरण, संक्रमण आणि आपल्या अंतरंगात परमेश्वरीय शक्ती जी की जगदंबा चैतन्य स्वरूपात खेळत आहे त्याची जाणीव साधकाला थोर अशा संत विभूतींच्या आशीर्वादाने, कृपेने आणि त्यांनी उपदेशलेल्या शिकवणीतून होते. अशा पद्धतीने संतांनी उपदेशलेल्या साधन मार्गावर उपासना करत असताना आपल्याला ज्यांनी परमेश्वरीय शक्तीची खरी ओळख करून दिली त्या संत विभूतींविषयी अत्यंत पूज्यभाव मनात उत्पन्न होऊ लागतो.
या संत विभूतींच्या चरित्रातून त्यांनी केलेली भगवंताची उत्कट भक्ती, त्यांची त्यांच्या सद्गुरूविषयी असणारी ओढ, तळमळ आणि त्यांनी लोककल्याणार्थ घडवलेल्या अनेक गोष्टी आणि या सर्व संत विभूतींनी भगवंताची भक्ती करण्यासाठी सांगितलेलं साधन, उपासना या सर्वाचा साधकाला बोध होतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम साधला जाऊन त्याच्या चित्तवृत्ती पुलकित होतात. तो परमेश्वरीय शक्ती आणि संत विभूतींच्या अनुसंधानात राहू लागतो आणि साधक त्याच्याही नकळत त्याचं उपास्य दैवत संत विभूती आणि त्यांनी सांगितलेलं साधन करण्यात आंतरिक ओढीतून रममाण होऊ लागतो. प्रस्तुत प्रकरणात संत स्वरूप, संत संगती, संत समागम, संतांनी सांगितलेलं साधन करून त्यांच्या पूर्ण आज्ञेत राहून आपल्या मनात भगवत प्रेम कसं प्रकट होतं आणि संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगून आपल्याला भगवत प्राप्ती कशी करून देतात आणि संतांनी देह सोडल्यानंतरसुद्धा त्यांचं अस्तित्व आपल्याला कसं भासतं इत्यादी बाबतीत श्री महाराजांनी मांडलेल्या विचारधनाचा परामर्श घेतलेला आहे. 1. ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होतो तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. श्री महाराज सांगतात, आयुष्यात संगतीला फार महत्त्व असतं. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात. संत संगती लाभणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत तापदायक, घातक असते. सत्पुरुषाची संगत ही उत्तम लाभदायी ठरते. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार प्राप्त होतात. अन्नानुसार वासना बनते. म्हणून संताघरचं अन्न खावं. संताची देहाने संगती लाभणं सुलभ नाही. जवळ राहत असलो तरी प्रपंच, कामधंद्यामुळे 24 तासात त्यांच्या सान्निध्यात कितीसं राहता येणार. मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल. तेव्हा नामाची संगत ही सर्वांना सदा सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम संत संगत होय. संत संगती अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. 1. संतांच्या देहाची आणि 2. संतांनी सांगितलेलं साधन करत राहण्याची. त्यापैकी पहिली म्हणजे देहाची संगत लाभणं फार कठीण, दुर्मिळ. खरा संत ओळखणं कठीण असतं. पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. नेमकी भोंदूशी गाठ पडली तर नुकसान हे ठरलेलंच. म्हणून संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग धोक्याचा ठरू शकतो. दुसऱ्या मार्गाने म्हणजे त्यांनी सांगितलेलं साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. खरा संत काय किंवा भोंदू साधू काय, दुसऱ्याला सांगताना तो खरं आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्यासाठी जे बरोबर असतं तेच सांगणं त्याला जरूर असतं. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केलं की त्याला सत्संगतीचा फायदा मिळून त्याचं काम होतं. खऱ्या संतांच्या देहाचा लाभ जर दैववशात झाला तर मात्र आपलं काम बेमालूम होतं. आपल्या अहंकाराला वाव न राहता वासनेचा क्षय व्हायला मदत होते. नाम घेण्याची बुद्धी होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील मागितली नाही, फक्त संत संगती दे असं म्हटलं. संत संगतीत संतांच्या बरोबर पूजन, भजन, श्रवण आणि स्मरण आपोआप होतं. मनुष्य जन्माला येणं, संतांची भेट होणं, त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणं या तिन्ही गोष्टी फार दुर्लभ आहेत. संत संगती ही 3 प्रकाराने होऊ शकते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहात असताना सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास. आणि 3. संतांच्या विचारांची संगत. मुमुक्षूची तळमळ जेव्हा तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. तुकाराम महाराजांसारखे संतसुद्धा देवापाशी मागताना तुझा विसर न व्हावा हेच मागतात. रामदास स्वामी देवाला म्हणतात, तुझा योग म्हणजे सहवास मला नित्य घडू दे. योग असणं म्हणजे दुसरं काही नसून मन जेव्हा अनुसंधानापासून अलिप्त होऊन इतर विचारात भरकटतं तेव्हा त्याला आवरून परत अनुसंधानात लावणं हीच योगशक्ती. संत कोणालाही देहाने कायमचे लाभलेले नाहीत, पण संतांना भगवंताचा जो ध्यास असतो तो महत्त्वाचा आहे. देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं अखंड अनुसंधान असणं हे संतांच्या चरित्र्याचं खरं मर्म आहे. संगत 2 प्रकारची आहे, घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय आणि सत्संगत ही उत्तम होय.
आगगाडीत बसणारी माणसं, मग ती कोणत्याही वर्गात बसणारी असोत, इतकंच नव्हे तर बिनतिकिटाची माणसं देखील गाडीबरोबर सरळ शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोचतात. त्याप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसं भगवंतापर्यंत पोचतात. त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य माणसंसुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो. संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. आपण संतांचं होऊन राहावं, त्यात आपलं कल्याण आहे. सत्संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना प्राप्त होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय. जिथे भगवंताचं अनुसंधान आहे तिथे राहणं हीच खरी सत्संगती होय. नोकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असतो तिथे आपण जातो. त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावं. परमेश्वराचं स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणंच जरूर आहे. जो खऱ्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच काही साधन न करता त्याचा परमार्थ साधेल. संतांजवळ राहण्याने ते सांगतील तसं वागावं. मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदांत बोलू नये. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही. ज्यांनी भगवंताला जाणलं त्यांनी भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलं आहे. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावं. पुष्कळांना संतांची गाठ पडते, परंतु सत्संगतीचं महत्त्व न कळल्यामुळे बहुतेकांना त्यापासून जो व्हायला पाहिजे तो फायदा होत नाही. 2. अगदी विषयातल्या माणसांना सुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. श्री महाराज सांगतात, जगातील वैभव, ऐश्वर्य, संपत्ती, लौकिक आणि कीर्ती हे परमात्म्या वाचून माती मोल साधू संत गणती. संतांना देव जसा हवासा वाटतो तसा आपल्याला वाटतो का? विषयामध्ये धुंद असलेल्या आम्हाला पाहून संतांच्या मनात कालवा कालव होते. देवाची भक्ती, संतांकडे जाणं हे सुद्धा आपण विषय मिळवण्यासाठी करतो. ही आपली सेवा, भक्ती विषयांची झाली की संतांची? विषय तृप्तीसाठी जावं आणि निर्विषय होऊन यावं हा संत संगतीचा परिणाम. काही मागण्याची इच्छा संत नष्ट करतात. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळावी, आपला मीपणा थोडा तरी कमी झाला, मन निर्विषय झालं, निदान असे निर्विषय वाटू लागलं तरी ते साधूचं स्वरूप आहे असं समजावं. खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात. 3. संत हे चालते बोलते देवच आहेत. श्री महाराज सांगतात, संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणजेच देवस्वरूप बनले. 4. संत जी जी कर्म करतात ती भगवंताच्या प्रेरणेने आणि भगवंतासाठीच असल्यामुळे त्या कर्मांच्यापासून जगाचं कल्याण घडतं. श्री महाराज सांगतात, संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम, दया, परोपकार, निस्वार्थीपणा आणि भगवंताची निष्ठा या गोष्टी आढळून येतील. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असतं. ते बोलतील ते खरं होतं. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत. ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठीच असतात. लोकांना उपदेश करण्यामागे संतांचा एकच हेतू असतो की जे मला कळलं आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या. परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात, पण साधू सिद्धीचा उपयोग कधीही करत नाहीत. ते परमात्मा स्वरूपात मिसळून गेलेले असतात. सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचं साधूंच्या चरित्रात दिसतं. कित्येक साधू दगड मारतात किंवा शिव्या देतात, तरी लोक त्यांच्या मागे लागतात, कारण त्यांच्या शिव्या देखील आशीर्वादाप्रमाणे असतात. हे कित्येक लोकांच्या ध्यानी येत नाही. साधूंच्या बोलण्यामध्ये किंवा मारण्यामध्ये सुद्धा दुष्टबुद्धी नसते. संत जे काय बोलतील ते जगाच्या कल्याणाकरताच असतं. संत निस्वार्थी असतात. ते तळमळीनं सांगतात. त्यावर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. संतांच्या सांगण्याचा खरा अर्थ आचरणानेच कळेल. गाडीत बसायला मिळावं म्हणून कोणी गाडीत बसत नाही,
तर स्टेशनला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो. तसा मोठमोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, पण तो स्वतःच्या सुखासाठी केला नाही. आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचं काम संतांनी केलं. 5. संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. श्री महाराज सांगतात, संतांना ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम असायला पाहिजे. संतांना ओळखायला अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषाचे बाहेरून वागण्याचे प्रकार देशकालाप्रमाणे निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्यामुळे किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निसंशय असतात, तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळतं तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. जो भगवंताविषयी सांगेल तोच खरा संत. जो काही चमत्कार करून दाखवेल त्याला आम्ही बुवा म्हणतो. संतांची परीक्षा आपण बाह्यांगावरून करतो. संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावर आपण संतांची परीक्षा करावी. सत्पुरुषाचं चरित्र हे जास्त मानसिक असतं. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असतं आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. सत्पुरुष खूप विद्वान असतील असं नाही. खूप विद्वान सत्पुरुष झालेले ऐकिवात नाही. कोणी 8व्या वर्षी घरातून निघून जातो, कोणी लग्नातून पळून जातो, तर कोणाला लिहायला वाचायलाही येत नाही. असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात. खरोखर मनुष्याची पारमार्थिक योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं. साधूंनाच अंतरंग समजतं, म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कुणालाही नावं ठेवू नयेत. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. 6. संत आपल्याला भगवंताची आठवण करून देतात. श्री महाराज सांगतात, लहान मूल बाहेर खेळत असतं, मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावतं. याचाच अर्थ मुलाला आईचं सूक्ष्म स्मरण असतं. संत आपल्याला भगवंताची आठवण करून देतात. संत ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात. 7. विद्येच्या भोवऱ्यात सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचं काम फार मोठ्या संतांचं असतं. श्री महाराज सांगतात, विद्वत्ता ही भोवऱ्यासारखी आहे. वरवर माणी फिरत असलं तरी तळाशी ते संत असतं. तसे जे लोक वरवर विद्या शिकवतात ते वादांच्या मतमतांतराच्या भोवऱ्यात सापडतात. जे लोक खोल तळाशी जातात त्यांना खरं काय ते आपोआप कळतं. ते सगळीकडे एकच असतं. विद्येच्या भोवऱ्यात सापडणाऱ्यांना बाहेर ओढून काढण्याचं काम फार मोठ्या संतांचं असतं. विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तकं वाचूनही त्याला ओळखत नाही. घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचं पर्यवसान आचरणात झालं नाही तर ते व्यर्थ जातं. 8. देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तकं रोज थोडी वाचावी, त्यावर मनन करावं आणि ते आपल्या आचरणात कसं येईल याचा सूक्ष्म विचार करावा. श्री महाराज सांगतात, संतांचं ज्ञानच असं असतं की त्यांना वेदांताचं मर्म आपोआपच कळतं. संतांचे ग्रंथ वाचत असताना आपली मतं बाजूला ठेवावीत. शुद्ध मनाने ग्रंथ वाचावा. ज्ञानेश्वरी, दासबोध हे ग्रंथ अगदी मनापासून वाचावेत. संतांचे ग्रंथ वाचून स्वतःला काय करायला पाहिजे हे शोधून काढावं. अशा मार्गाने जो जाईल त्याची हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल. आपण ग्रंथांमध्ये जे वाचतो ते आचरणात आणलं नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही. साधन आणि वाचन बरोबर चालावं.
चित्तशुद्धी होण्यासाठीचा उपाय म्हणजे सत्संग. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवलं आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचेल त्याला माझा संग घडेल. सत्संगतीमध्ये असताना आपल्या ठिकाणी दोष आहेत असं ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. 9. संतांना देहात पाहू नये. श्री महाराज सांगतात, संतास न पहावे देहात, आपण देहापरते होऊन पहावे त्यास. संतांना देहात पाहू नये. संत हे देहात नसतात. ते जे काही सांगतात त्या साधनात ते असतात. आपण चित्त शुद्ध करून गेलो तर आपल्याला त्यांची भेट होते आणि भेट झाल्यावर जे त्रिभुवनातही मिळणार नाही ते देतात. गुरु तुम्हाला निवृत्ती देतात. निवृत्ती दिल्यावर विषयांची प्राप्ती व्हावी ही आठवणच जाते. जसं तहान लागल्यावर पाणी हवंसं वाटतं, पण तेच पाणी पोटभर प्यायल्यावर नकोच वाटतं, म्हणजे त्याची निवृत्ती होते. संत देहातीत असतात. त्यांच्याजवळ गेल्यामुळे देहाभिमान कमी होतो. तीर्थास तीर्थपण, देवाला देवपण आणि संतांना संतपण आपण भावनेने देतो. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. जे देहात दिसले पण वस्तुतः देहातीत राहिले ते संतच होय. 10. संतांचे अंतकरण शुद्ध असतं. श्री महाराज सांगतात, संतांचं अंतकरण शुद्ध असल्यामुळे त्यांची शिव्यांची भाषासुद्धा न बोचणारी आशीर्वाद स्वरूपच असते. 11. प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते कर्तेपण रामाकडे देतात आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. श्री महाराज सांगतात, संतांच्या ठाई अहंकाराला जिवंत राहताच येत नाही. कारण परोपकार करायला लागणारा परच ठिकाणावर नाही तर मग दुसऱ्याकरता मी काही केलं ही भावना व्हायला आधारच राहत नाही. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक करते पण आपल्याकडे घेतात तर संत राम करता या भावनेने प्रपंच करतात. करते पण तुम्ही आपल्याकडे घेतलं तर सुखदुःख भोगावं लागेल. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो. 12. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. श्री महाराज सांगतात, जगात अनेक शोध लागत आहेत. त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत. परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात. त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधनं सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल. आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचं प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही. अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणं हा उपाय साधुसंतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे. 13. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हा संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणं हेच खरं संतांचं कार्य होय. श्री महाराज सांगतात, नामाचं महत्त्व एका संत कृपेनेच कळतं. संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावं, त्याने समाधान लाभेल. भगवंताच्या नामातच सत्संगती आहे, कारण नामाच्या मागे भगवंताचं अस्तित्व आहे. संतांनी आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले आहेत. त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिला आहे. त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं. संत खरोखर आईसारखे आहेत. संतांनी परमेश्वराला सगुणात आणलं. हे सर्व जगांवर संतांचे उपकार आहेत. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपं साधन दिलं. एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिन्सा टाकल्या आणि सांगितलं की येता जाता काम करता करता एक एक तोंडात टाकत जा. त्याप्रमाणे संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितलं की येता जाता काम करता करता हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल. संत नेहमी नामात असतात. गाय जशी वासरामागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्याच्या मागोमाग भगवंत आलाच म्हणून समजा. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.